तर आजच्या दिवसाची सुरुवात हे कोलॅजन ड्रिंक आहे. हे मी ओझिवाचं घेतलेलं आहे. मी पण पहिल्यांदाच ट्राय करते. माझा आज पहिला दिवस हे घेण्याचा आणि मी याचे रिव्ह्यूज ऐकलेत. पण मला फक्त एक गोष्ट सांगायची इथे की जर तुम्हाला पण घ्यायचे, खूप जण म्हणतील ग्लो करते स्किन हे घेतल्यावर, पण याचा इफेक्ट तेव्हाच आहे जेव्हा तुमची लाईफस्टाईल पण तशी आहे. म्हणजे तुम्ही रोज वर्कआउट करताय, डाएट करताय, तर मग हे तुमच्या स्किनला अजून छान रिझल्ट देईल. पण तुम्ही काहीच नाही करत, ते बाहेरचं खाताय, जंक फूड खातायत आणि मग तुम्ही हे कोलॅजन ड्रिंक घेताय, तर मला नाही वाटत की तुम्हाला इफेक्ट काही दिसेल. तर आधी मी हे घेतलं आहे आणि मी रात्री जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सब्जा आणि चिया सीड्स पण भिजत घातले होते, तर ते पण मी आता याच्यात टाकते आणि मग आधी तसं पिऊन बघते. कारण मी आधी नॉर्मल पिलं, मला टेस्ट बघायची होती, कारण माझा पहिलाच दिवस होता माझा पण. तर आता मी त्या बिया, आणि ह्या बियामध्ये पण भरपूर कॅल्शियम आहे, फायबर आहे, ओमेगा आहे. रिद्दूला हे काळे चणे, त्यानंतर थोडं गव्हाचं पीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण असं मिक्स केलं आहे. आता याचं मी त्याला असं छोटंसं थालीपीठ बनवून देणार आहे तव्याला. ओ रिद्दू आली आली, हे बघा असं मस्त थालीपीठ. आणि पण आम्हाला लंचला आज हेच करणार आहे. पटकन कॉफी घेते, मी रेडी झाली आहे आणि सकाळी खूप खूप जास्त घाई असते. रिद्दू मागे लागले, रिद्दू पण रेडी झालाय स्कूलसाठी, है ना बेबी? आणि पटकन आता आवरतोच, लगेच सगळं झालंय आवरून, आता कॉफी पिऊन निघायचंय. मध्ये आली आहे आणि मी जो काल वर्कआउट केला होता त्याची लिस्ट तर मी देतेच आहे. आता आजची पण लिस्ट देईल मी. आणि इथं आल्यावर शूज घालतो आम्ही दुसरे. ही जिम. तर माझ्या वर्कआउटमध्ये मी ChatGPTचा पण यूज केला आहे आणि माझ्या वर्कआउटमध्ये कधी अप्पर बॉडी असते, कधी लेग डे, कधी आपलं जे ग्लट्स असतात ते, त्यानंतर कधी बेली फॅट, असं वेगवेगळ्या पार्ट्सचं मी काही डेनुसार ठरवलेलं आहे. आणि तसं मी तुम्हाला वर्कआउट पण देते. आणि तुम्हाला हे सगळं काही शक्य होत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट एक 7 किलोमीटर तरी वॉकिंग करा आणि मी जे डाएट दिलेला आहे तो खा, तरी तुमचं वेट लॉस होणार आहे. फक्त एवढंच आहे की मसल बनणार नाहीत तुमचे, पण वेट लॉस तुमचा नक्कीच होणार. आणि जिमचं फक्त एकच आहे की तुमचं मसल स्ट्रेंथ वाढते, एक फिजिक अट्रॅक्टिव्ह होतो, बेली फॅट प्रॉपर जिथं पाहिजे तिथं कमी होतं. वॉकिंग करून पण तुमचं वेट लॉस होणार आहे, पण एवढंच आहे की तुम्हाला जी बॉडी ज्या पद्धतीची पाहिजे तशी शेप मिळत नाही, फक्त वेट लॉस होतं. आणि आज मी माझ्या वर्कआउटमध्ये मी बेली फॅटला भरपूर कॉन्सन्ट्रेट केलं आहे, कारण माझं तिथं फॅट सगळ्यात जास्त आहे बॉडीमध्ये. जस्ट जिम करून आलो आणि आता लगेच टिफिन बनवायचं आहे. तर इथं कोथिंबीर, लसूण आणि आपलं कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे. इथे मी टाकते चणे. तर हे बघा, हे मी बारीक दळून घेतलंय. आता याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ नाही टाकलं तरी चालेल, कारण ऑलरेडी चणे आहेत, तेच बेसन पीठच असतं एक प्रकारे. आता त्याच्यामध्ये मी थोडं गव्हाचं पीठ, थोडं ज्वारीचं पीठ टाकेल. असं बॅटर तयार झालंय. हे रिद्दूला मी हेच दिलं होतं सकाळी सेम, फक्त त्याच्या याच्यात मिरच्या नव्हत्या, मी याच्यात हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहेत. आता याचे पटपट, हे काळ्या चण्याचे, काळा चना जो असतो, काळा हरभरा, त्याची चिले, म्हणजे आपल्या मराठी भाषेत थालीपीठ. आणि सोबत दही आणि इकडे अंडी ठेवले आहेत बॉईल करायला. तर असं फ्लिप केल्यावर आता यालाच जर आपण खूप जास्त तूप लावलं तर अजून मस्त लागतो, पण आपल्याला तसं काही खायचं नाही आहे. आणि हे बघा, इथे मी थोडेसे दोडके, याला पण शेंगदाण्याचं कूट तसं काहीच नाही टाकायचं, साधं थोडंसं तेल, आपलं लाल तिखट, मीठ, हळद, बस. पण चिले बनवले मी, हे बघा टिफिनला. त्यानंतर काकडी, ही दोडक्याची भाजी आहे साधी, आणि आता याच्यामध्ये दही टाकायची आहे, पण दही नाही आहे, त्यांना ऑन द वे घेतील. माझा डब्बा तयार 15 ते 20 मिनिटात. मी झाली आंघोळ करून रेडी आणि आता मी घेते प्रोटीन पावडर. ॲक्च्युली मला घरी आल्या घ्यायची आहे, पण आम्हाला इतका लेट होऊन चाललं आहे आणि यांना ऑफिस लगेच होतं, तर त्यांना ऑफिसला वेळेवर जाणं गरजेचं होतं, त्यामुळे मी आल्याला लगेच टिफिन बनवला. पण आता अंडी आणि प्रोटीन पावडर आहे, तर सध्या मी प्रोटीन पावडर घेते आणि लगेच रिद्दूला आणायला जायचं आहे मला. हे
खरंच सांगते तुम्हाला, मला 20 दिवस झालेत स्किन केअर करून. काही गोष्टी आहेत, मी व्हिटॅमिन सी सिरम लावायला सुरुवात केली आहे आणि मॉइश्चरायझर, सनस्क्रीन तर रोजच लावते मी. आणि ह्या गोष्टी करत असल्यामुळे स्किनवर खरंच खूप जास्त इफेक्ट होत चालला आहे माझ्या. एकदम अशी क्लिअर स्किन होत चालली. गोरी तर मी म्हणत नाही, पण क्लिअर स्किन. जी डल स्किन होती ती माझी बिलकुल राहिलेली नाही आहे. आणि अजून एक गोष्ट ही आहे की ह्या गोष्टीचा फायदा तेव्हाच होतो पण जर तुम्ही सोबत वर्कआउट आणि डाएट पण तसा घेताय. म्हणजे तुम्ही फक्त ह्या गोष्टी लावताय, इकडे मस्त तेलकट खाताय, बाहेरचं जंक फूड खाताय, वेट तुमचं वाढत चाललंय, तर मग ह्या गोष्टीचा फायदा होत नाही. आता मी ओझिवा एक आहे कोलॅजन म्हणून, ते पण मागवलं आहे. तर ते पण, त्याचा पण फायदा तेव्हाच आहे जेव्हा तुमची लाईफस्टाईल पण तुम्ही इम्प्रूव्ह करताय, तुम्ही तसं राहतायत. तर आता मी पण स्टार्ट केलं आहे आजपासून. आता बघू काय रिझल्ट आहे माझा. मला ऑलरेडीच माझी स्किन खूप ग्लो करायला लागली आहे. मी हे मसल ब्लेजचं प्रोटीन पावडर पिते आणि मसल ब्लेजच्या पण प्रोटीन पावडरमध्ये भरपूर प्रकार आहेत. पण त्याच्यामध्ये सध्या आपण एकदम प्रो लेवलचं काही करत नाही कॉम्पिटिशन, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडी कार्ब्स असतात, जास्त प्रोटीन असतं, ते मसल ब्लेज घ्यायचं आहे. अजून एक प्रोटीन पावडर आहे, ती थोडी महाग असते अजून, म्हणजे 1 किलो समजा ही 3,500ची आहे, तर ती असते 5,000-5,500ची. पण तिच्यात काय 0 कार्ब्स असतात. पण आपल्याला एवढं प्रो नाही जायचं आहे कारण आपण कॉम्पिटिशन वगैरे तसलं काही करत नाही आहे. एक 3,500ची, जिच्यात कार्ब्स पण आहेत, प्रोटीन पण आहे, पण प्रोटीन जास्त आहे, तर ती तुम्ही घेऊ शकता. आम्ही तीच घेतलेली आहे. आता मी ती पिते आणि रिद्धूला आणायला जाते. बघू तुझी बॅग दाखव. वाव, रिद्धूला स्कूलमधून बॅग मिळाली. सुंदर सुंदर, हा ना? कशी आहे बाळा, कशी आहे सांग? छान आहे. हां, मस्त बेबीला माझ्या बॅग मिळाली. चला, माझा डाएट आहे दोडक्याची भाजी, 3 अंडी आणि 1 चिला. रात्री डिनरसाठी मी फक्त अंडा ऑमलेट बनवलंय 3 अंड्याचं. का बरं? तर माझं रिझन असं आहे की मला आज एवढी खायची इच्छा नाही. भूक आहे पण असं खूप असं खायचं होतं ना, तसं होत नाहीये. त्यामुळे मी फक्त प्रोटीन घेणार आहे. कारण बाकी दलिया पण बनवला आहे मी, आणि तर तो घेतला तर तो आता हेल्दी, खूप हेल्दी असतो दलिया. मुगाची डाळ पण मी भरपूर टाकली. पण ते कसं आहे की थोडे कार्ब्स आहेत त्याच्यात, आणि रात्री वेट लॉस ज्यांना करायचं तर त्यांनी रात्री कार्ब्स शक्यतो घेऊ नये. त्यामुळे मी फक्त ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन आहे, कार्ब्स म्हणजे नाके बराबर आहे, ते म्हणजे अंडे किंवा मग चिकन ब्रेस्ट असते ते, किंवा पनीर पण पनीरमध्ये पण थोडं फॅट आणि कार्ब्स आहे. पनीर पण खायचे तर दिवसा खा, रात्री नका खाऊ. अंडे सगळ्यात बेस्ट सोर्स आहे, त्यामुळे मी आता फक्त अंडे खाणार आहे आणि हा डिनर आहे माझा. आजचा दिवस संपला. मी रोज रात्री झोपताना चेहरा धुते आणि मॉइश्चरायझर लावते, कारण ते पण खूप महत्त्वाचं आहे. आजचा दिवस तर संपला आहे, बाकी चेहरा धुणे, मॉइश्चरायझर लावणे ते पण खूप महत्त्वाचं आहे. सो असा होता माझा दिवस 7वा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.